पूजनासाठी पालखी समाधानांना अजित मडवी पोपटांना चला बाबाजींच्या पालखीच्या पूजनासाठी शीतल चरण कोमल चरण शीतल चरण सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींच्या पादुकांचं पूजन होत आहे। मृदुल चरणम मम गुरु चरणम मृदुल चरणम मम गुरु चरणम प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा शीतल चरणम सदा स्वामीजींचं पूजन इथे संपन्न होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। अहो गुरुदेवा शरण तुम्हारे मैं हो दास तुम्हारे सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं मैं आहे। हो दास तुम्हारा सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे। संत पूजन होत आहे। डॉक्टर बाबा यांचं पूजन होतं। वैद्य मंडळाचं पूजन होत आहे। प्राणदाता गुरु महाराज 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय गुरु महाराज गुरु महाराज जय जय परब्रह्म राष्ट्र संत जय गुरु सद्गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निरञ्जनं कुरु मे देव सर्वदा ब्रह्मानन्दं परमपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं जगदसदृशं तत्त्वसारम् एकं नित्यं केवलमचलं सर्वदोषासारभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कैलासराजचन्द्रमौळि बलीन्द्रमामामुकुटलानि कारुण्यशंसु भवदुर्गहानि तुदुर्वीरशंसो मदपूर्णकारि सर्वभूतमानन्दे शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान दत्त 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 अलग निरंजन जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान ईश्वर महाराज धन की जय धर्म के हनुमान श्यावर रामचंद्र की जय वाण की जय शिवाजी महाराज की जय
वंश सर्वांनी वर्जन करू. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. जय हो. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जय हो. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजीच्या कृपेने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम आपलं चिचोंडी दर महिन्याला आपण पौर्णिमा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. तशी पंगत उद्याची होती, पण उद्या आमची कथा लासूर स्टेशन त्या भागामध्ये रायगावमध्ये आहे आणि त्यामुळं आम्ही अचानक फोन करून सांगितलं की बाबा काही करा, आपण आजच्या दिवस ॲडजस्ट करून घ्या, कारण आमच्या सगळ्या बहिणी ज्याच्या त्याच्या माहेरी गेलेले राहतील आम्हाला माहिती होतं. आणि आज बरोबर तसं लक्षात आलं. सगळ्या कुठं गेल्या नाहीतर किती भरा 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 सर्व असं चिचोंडी गाव आसपासची सगळी येऊन बसतात. पण आता प्रत्येकाला वर्षातला महत्त्वाचा सण असतो, त्याला रक्षाबंधन म्हणतात. म्हणजे बाळा माये भावा माझं काय कर, रक्षण कर. म्हणून एक राखी, एक धागा किती छोटा असतो, पण आपली बहीण श्रद्धेनं आपल्या भावाला आज ती राखी बांधते. विशेष म्हणजे आज एवढी गर्दी होती आमच्याकडे, पण जवळजवळ 2 वाजेपर्यंत भद्रा असल्यामुळं सगळे अशी बसलेले होते. 2 वाजेनंतर राखी बांधायची म्हणलं मुहूर्त असं कठीण आला. दुपारूनच सर्व निघाले असते ना, त्यामुळं बरोबर आहे. आणि म्हणून एक वैशिष्ट्य आहे की दर सण पौर्णिमेला येतो. रक्षाबंधन असो, गुरुपौर्णिमा असो, दत्तपौर्णिमा असो, किती विशेष आहे. प्रत्येक पौर्णिमा आणि प्रत्येक पौर्णिमेचा उत्सव अलगच आहे, काहीतरी वेगळा आगळाच आहे. आपण होलिका जो करतो तीही पौर्णिमा मोठी आहे, त्याला हुताशिनी पौर्णिमा म्हणतात. असे सगळे पौर्णिमेचे सण सगळ्या या पवित्र पर्वणीवर येतात. म्हणून पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे. लक्ष्मी माता जगदंबा परंबा प्रसन्न होण्याचा दिवस म्हणजेच पौर्णिमा आहे. यामध्ये शिव आणि पार्वती आणि लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केली जाते. आम्ही लिमगावला गेलो होतो. काय नाव भाऊचं आमच्या? संतोष भाऊ शिरसाट. आम्ही बाहेर निघालो प्रतिष्ठा करून. ते म्हणे बाबाजी असं असं. म्हणलं असं करा, आता तुमच्या घरात येण्यापेक्षा तुमच्याच घरात देव आला, असंच बोललो होतो. देव एक तांब्या भरतो ग लक्ष्मी नारायण पाणी टाका, तुम्हाला कसा अनुभव येतो पहा. अहो 1 वर्षापासून, किती वर्ष झाली? 1 का 2? 1.25 वर्ष झालं. अजून या लक्ष्मी नारायणाचं पाणी टळलं नाही. 1 वर्षभर अजून पाणी टाकताय. पण एवढी भरभराट झाली असेल. पुढे लक्ष्मी आहे, पुढे मला हवे ते सर्व मिळाले, जनार्दनांच्या चरणी वागिले जीव
जीवन मुक्त झालो हो जीवन मुक्त झालो दास जनार्दना वंदितो दास जनार्दना वंदितो कोणताही नियम केला त्याचं फळ भेटतं. आता इथं आपण आता उद्याचं आपली ही पंगत असल्यामुळे सगळ्याला उद्याची माहिती आहे, परंतु नियमाने येतात. चिचुंडीला पौर्णिमा म्हटले की अशी भरभर भरभर यात्रा भरते. आता एक प्रदोष आता समजा बाहेरगावला आहे, तो 4-5 हजार लोक काही मिनिटात जमा होतात. कारण त्यांनी ठरवलं की हा दिवस आपण तिथं जायचं म्हणजे जायचं, ही वारी आहे. तसं त्यांना सहज सांगितलं की 1 लोटा पाणी टाकताना कळत नाही ना विशेष आहे. आणि तो प्रसन्नता भोले बाबा एवढी देतो घरामध्ये, एवढा आनंद देतो, घरात काहीच कमी पडू देत नाही का. आणि विशेष म्हणजे त्याचं फळ आज ते या ठिकाणी घेऊन आले की बाबाजी आत्ताच आमचे काय नाव त्यांचं तुम्ही सांगितलेलं नाव, ते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घेतात ते योगेश बोराडे, त्यांचाही फोन आला आणि त्यांचेही भाऊ जवळचे आहे. म्हणे बाबा या ठिकाणी तुमचं शेड मंजूर झालेलं आहे, कुठे घ्यायचं काय घ्यायचं म्हणजे बघा त्या सेवेचं काम आज इथं सेवा भेटली. इथं तुम्हाला आज बाबाजीची सेवा करायला आश्रमात सेवा भेटली. हे फार पुण्य लागतं बाबा. अशा सद्गुरूंची सेवा आणि अशा आश्रमात तुम्हाला रामेश्वराच्या सानिध्यात तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शन निहालावा संत आम्हाला जवळजवळ आत्ता मी 2-4 कार्यक्रम करून आज लवकर यायचं बोली होती. तिकडं पण अजूनही लोक थांबलेले आहे. त्याच्यामुळे एवढं सांगायचं आहे की हा पौर्णिमा सण अतिशय खूप अगदी पवित्र सण. या सणाचं महत्त्व जर सांगितलं तर अर्धा 1 तास जाईल, परंतु एवढा नाही, 5 मिनटं बोलणार आहे. की आज वास्तविक गुरुदेवसुद्धा शिष्याला राखी बांधतात आणि शिष्य आज हा आता आमचे बाबाजी आपले बाबाजी वास्तविक आज आम्ही बाबाजींकडं त्या काळात राख्या बांधून घ्यायचो. स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामी या हाताला राखी बांधलेली, जनार्दन स्वामींनी या हाताला त्यांनी राखी बांधलेली. म्हणजे रक्षण करणारे कोण आहे, म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी आपली. आज प्रत्येकाला राखी दिली बाबाजीच्या पालखीत घेऊन, म्हणजे आता रक्षण कोण करणार आहे, बाबाजी. प्रत्येकाने बांधली ना, पण प्रत्येकाच्या हातात आली राखी. म्हणजे आज तुमचं किती भाग्य उजळलं की जनार्दन स्वामींच्या आणि वर्षभर टिकवायचं. हे धागा काय करायचा आहे ना, टिकल ना. नाही तर मग काय ओरलं भांड्याने ओरलं कपड्याने ओरलं असं नाही, वर्षभर टिकवायचा हा धागा. कारण देवा माझं रक्षण कर म्हणून ही राखी आहे. आज समुद्रामध्ये सुद्धा एक नारळ कोळी बांधव टाकतात, त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात, बरोबर आहे का नाही. आज आम्हाला समुद्र देवता आज आम्हाला तुझ्याजवळ घे, आमची नौका चालू दे, आता जास्त उभळू नकोस, आमचाही तुझ्यावरच आमचं सगळं हे चालतं व्यवसाय, म्हणून आज एक नारळ देतात समुद्रामध्ये आणि समुद्राची प्रार्थना करतात. किती पवित्र आपला सण आहे. या पवित्र सणाच्या दिवशी आज आम्ही म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की हा म्हणजे 3ऱ्या सोमवारी राखी बंधन रक्षाबंधन आलं माऊली. आज आमच्या सगळं मुलं बिचारे एवढे खर्च करतात. आता या ठिकाणी शेडचं एवढं मोठं काम झालं, आता परत अजून बाकीचं शेड बाकी आहे आणि काही खर्च आला, धावपळ करतात सगळं मंडळ, खूप तरुण मंडळ आहे. आज अचानक आम्ही सांगितलं पंगत आजच करायची की त्या लेकरं आहे 10-15च आहे, पण त्यांनी सांगितलं बाबाजी आता आम्हीच करून टाकतो. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करत म्हणजे माघार नाही बाबाजीच्या कार्यामध्ये. सगळेचे सगळे आहे, समाधान आहे, कृष्ण आहे, अजय आहे, ते आमच्या काय पोपट आहे, इकडं माऊली, किती किती आमचे गोसाई बाबा आहे,
सगळे आता दत्तू भाऊ आहे, म्हणजे फक्त कळायला पाहिजे. आणि असाच एक प्रत्येक जण जनार्दन स्वामीचा पाईक झाला पाहिजे. जेवढी इथं बसले ना, प्रत्येकानं ही जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे की नाही. आता बाबाजींची सेवा आपल्याला मिळणार आहे, तिथं माघार घ्यायची नाही. तुम्ही एक पड दिला ना, बाबाजी रात्रीतून 10 पड द्या. तुझी सेवा करीन मनोभावे हो, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले 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 हो नवसी माझे नवसी हो नवसी. हे बघा, आपल्याला विशेष म्हणजे संस्कृती इतकं चांगलं भेटलेलं आहे. येतात आमचे भाऊ, लगेच जोडून ठेवतात. लाईट गेली तरी बॅटरी तयार आहे. म्हणजे एक संघटन तयार झालं. कार्यक्रम कधी चालू करा, म्हणजे ही गरजेचं आहे सगळं. असं आता आम्ही कारखान्यावर पाहतो ना, इलेक्ट्रिकल आहेच, शेड करणारे आहेत, असं एक माणूस नाही की तो काम करणार. कोणताही माणूस आहेच, म्हणजे आम्हाला बाहेरून माणूस बोलावंच लागत नाही. असं एक एवढं गोड संघटन आहे ना. एखाद्या लाईट ओढायला, ए भाऊ गणू लवकर ये, पटकन ते पळत येतो, लगेच लाईट बसून देतो. आमच्याकडे ते याच्यावाले शेड करणार आहे, ए भाऊ अरे इकडं पाईप खाली आला, लगेच तो रात्र. जे एवढं सुंदर आहे, आणि तेच आम्हाला आता चिचुंडीमध्ये दिसायला लागलेलं आहे. थोड्या दिवसात आपलं चिचुंडी असणार एवढा भरभरटीला जाणार आहे. हे बघा, जनक राजाच्या नगरीमध्ये एक म्हातारी वृद्ध होती. एवढंच दृष्टांत सांगतो, जास्त चोरट लांबत नाही आता, कारण आम्हाला लवकर एवढं खूप गोड आहे. आणि एक लेकरू होतं. सकाळी सकाळी उठलं ते लेकरू, आणि आई बघ ना, सगळ्या ठिकाणी बहिणी येणार, प्रत्येकजण राखी बांधणार. मग मला तर बहीण नाही, रडायला लागला. एकदम लहान, आई मला तर कोणी बहीण नाही. मग अरे हाय ना म्हणे, काय रडतोस बाळा, तुला पण बहीण आहे म्हणे. कोण आहे म्हणे, सीतामाई आहे म्हणे. ती कुठं राहते म्हणे, अयोध्याला राहते. आता ते एवढं लेकरू अयोध्याला राहते. आता समजा त्यावेळेस, आता ते त्या काळातले तो युग होऊन गेला होता. पण हिने दिली सांगून, आजीला वाटले हे कायला जाते 4, 5, 7, 8, 10 वर्षाचं लेकरू, आणि कशाला अयोध्याला जायला, आणि याला काय अयोध्या कळणार आहे. अहो ते रात्रीच उठलं 12 वाजता, माझ्या बहिणीकडे जायचं, कारण 3च दिवस बाकी राखी पौर्णिमेला. अहो गेलं रात्री, निघालं ना. अयोध्या माहीत नाही, काही माहीत नाही. आता ज्याला काहीच माहीत नाही, पण ज्या नावाने निघालं तो सगळं माहीत करून देतो. लक्षात घ्या, तो सगळा रस्ता दाखवतो. अहो ते रात्री एका ठिकाणी झोपलं झाडाखाली, थकलं असेल ते एवढं पिल्लू चालत 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 गेलं. एका ठिकाणी थांबलं, ते झोपलं. रात्रीतून प्रभूने उचललं ना, चोरीच्या कडाला आणून ठेवलं अयोध्येला. उठं डोळे चोळायला लागले, अरे इथं तर गंगा मैया आहे. अरे काय नाव आहे म्हणे, अयोध्या आहे. अयोध्या मनोनिर्मित नगरी, शरयू नदीच्या तीरावरती, शरयू नदीच्या तीरावरती मनोनिर्मित नगरी हो, मनोनिर्मित नगरी. अयोध्या मनोनिर्मित नगरी, अयोध्या मनोनिर्मित. पाहिलं, अरे म्हणे इथं माझी बहीण राहते म्हणे. काय नाही रे बाळा म्हणे, सीतामाई. आता याचे कपडे फाटेल, काहीच अंगावर कपडे धरायचे नाही, डोकं कधी विसरलेलं नाही, असं चाललं. गरीबाचं लेकरू ते. आणि मग म्हणे अरे बाळा ठीक आहे, ते पुढं जरा सरळ जा म्हणे, तिथं विचारपूस करा. त्यावेळेस अयोध्या म्हणजे नंतर गेलं, ते विचारित चाललं. रात्र झाली, थोडंसं पडलं एका ठिकाणी, आणि तिकडनं त्याने विचारलं की ताई, आता माझी लई परीक्षा पाहू नको, अयोध्येत आलो ना, आता मला तुझा पत्ता काही कळणार नाही. मी फक्त सीतामाई करू आले, पण लोक म्हणते इकडे जाय. आता तुला जर गरज असेल तर ये. अहो तेवढ्यात हत्ती दिसला समोरून, मारुतराया गदा घेऊन. प्रभू रामचंद्र बसलेले, सीतामाई बसलेली, मस्तपैकी चाललंय. आणि मग तेवढ्यात विचारले, हे कोण येऊ राहिली पुढून म्हणे, सीतामाई. अरे बापरे, लय मोठ्या घराने दिलेले दिसतं म्हणे.
आता ती सीताबाई एवढ्या मोठ्या घरातली, आता तर आपण तर गरीब, आता ही कशी काय आपल्याला राखी बांधली. खाली उतरली सीताबाई, त्या रथातून खाली आली आणि सांगितलं, बाळा मी तुला राखी बांधायला आली. बघा घडलेली म्हणजे श्रद्धा असेल तर कसं. म्हणे आई, अरे ताई तुम्हाला राखी बांधली, पण तुझ्या ताटात टाकायला माझ्याकडे काहीच नाही. अरे म्हणे मी सोन्याच्या ताटात ओवळते. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेळी रे माया, वेड्या बहिणीची वेळी रे माया, वेड्या बहिणीची वेळी रे माया. सगळे प्रभू सगळे उतरले, तर राखी बांधली. म्हणे आई ताई अगं मी 2-3 दिवसापासून निघालो, पण माझी जेवायची विचार केला का तू. अरे म्हणजे जेवण पण आणलं तुला. आता ती बहीण एवढी मोठी वशीला लागला तिथं काय कमी का आता. मग जेवण झालं. म्हणे आई हे ताटं, म्हणे चांदीचे सोन्याचे ताटं आहे, राहू दे तुला. आई हे ताटं पुढं नेऊ मी, मला काही गरज नाही म्हणे, बाकी तू भेटली ना माझं काम झालं. आता एवढ्या मोठ्या घराण्यातली बहीण म्हणल्यानंतर तिने 4-5 ताटं बांधून दिले, सगळं त्याला भरपूर बांधून दिले. एक संत आले, रडत बसला, अरे हे ताटं काय करू, मला काही गरज नाही, बहीण तर निघून गेली, असं रडत बस. तेवढ्यात एक महाराज आले, शिरवीला प्रदक्षिण मार. अरे बाळा काय झालं. म्हणे ती सीतामाई आली, राखी बांधून गेली, हे ताटं तुटं देऊन बसले. अरे बाळा आयुष्य गेलं माझं, 12 वर्ष तपश्चर्या केले, मला पाहायला भेटली नाही, तुला 3 दिवसात माझी आई भेटली, काय भाग्य. त्या लेकराचं पाय पडायला लागले ते महाराज, लय पाय पडले, असे खूप वेळ पाय पडले. अरे तुला भेटले रे, तुझी किती श्रद्धा चांगली. त्यांनी सांगितलं म्हणजे मग सीतामाई आहो म्हणे, तो युग निघून गेला बाळा, आता कलियुग लागलेलं आहे, तुला कलियुगात तिने दर्शन दिलं, तुझं फार मोठं भाग्य आहे. त्या लेकराला घरी आलं सीतामाईने, तोपर्यंत भगवंताला मायाने सांगितलं की जा त्याला झोपडी ठेवू नको, मोठं विश्वकर्माने सांगितलं मोठा महाल बनवून दे. अहो एवढा श्रीमंत झाला जनक राजाच्या नगरीमध्ये, त्याचं वर्णन येतं फार. म्हणून बाबांनो एवढा भाव ठेवा. भगवती जगदंबा परांबा स्वरूपा भगिनी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ती आपल्याला खूप जीव लावते, आईसारखी जीव लावते. म्हणून लेकरू होऊन आपल्या ताईकडे गेलं पाहिजे. मन भरून तुम्ही म्हणा ताई, नुसतं म्हणलं का मन भरून येतं. आता आमची एक गोष्ट सांगतो मला, मताले मंगल कार्यालय फार मोठं आहे आणि त्र्यंबकला पण त्यांचं फार मोठं संस्थान आहे, म्हणजे फार मोठी हे त्यांची. पण आमचे आप्पा आहे, आप्पाला मुलगी आहे आणि ती आप्पा आमचे खूप काम करतात, भांडरे आप्पा, तेवढी एक मुलगी आहे त्यांना. पण मग आमच्याकडं कार्यक्रम आला का ताई या. आज ती एवढ्या मोठ्या घराण्यातली मुलगी होती, फक्त ताई येत जाय कार्यक्रमाला असं सहज म्हणलं गेलं. तिने सांगितलं मला, आप्पा घरून तिकडून आली म्हणजे मला कुठंच नेऊ नका, फक्त माझ्या भावाला भेटायचं आहे. म्हटलं आता तेवढ्यात आली म्हणे बाबा मला माझं माहेरच ये. आता खूप मोठे श्रीमंत घराण्यातली ती मुलगी, एवढं मोठ्या घराण्यातले तिथे ते एवढा लावा जामाचा तापा आला आणि ती उतरली खाली. म्हणे काहीच नाही, आज मला तुम्हाला राखी बांधायची. म्हणलं खरंच भरून आलं, डोळे भरून आले आपले की काय या शब्दात किती ताकद आहे. लक्षात घ्या, माणूस श्रीमंतीकडं पाहत नाही, माणूस पैशाकडं पाहत नाही, या धाग्याला एवढं महत्त्व आहे. त्या प्रेमाच्या धाग्याला नुसतं एक ताई असं म्हणलं तर किती मन भरून. एका जनार्दनी प्रेम अति गोड, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरबाड जाणतीन प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लक्षात घ्या. म्हणून बाबांनो आज रक्षाबंधन आहे. ह्या सणासारखा गोड सण कोणता नाही, म्हणून आज वेगळा आगळा सण आहे. आणि जर त्यांना अशी खरंच निष्ठा असेल, स्वाभिमान असेल, कोणीही असो, कोणत्याही कान्याकोपऱ्यात असो, कोणताही असो, परंतु जर असे लोक जर खरं धर्माविषयी असेल ना,
तर निश्चित आपल्या महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते, यात काहीच नाही. म्हणून राखी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमेच्या सगळ्याला आशीर्वाद आहे, सगळ्याला खूप खूप शुभेच्छा आहे. माझ्या सगळ्या बहिणी या ठिकाणी जमल्यात, त्याबद्दल सगळ्या बहिणीला या ठिकाणी नमस्कार करतो आणि सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. जय जनार्दन. सर्वांनी जागरूक राहायचे महाराष्ट्रासाठी आजच्या पंक्तीच्या जाते. सर्व भक्तांचे मागेर सर्व तालुक हरता वर्मा विघ्नाची सर्वांगी सुंदर वंशे दुराची घंटी झळके माळ गला शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती बोली राजमूर्ती. दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव खजिता भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. ललिता मुकुट शोभतो वेरा रुक्युक्तीने पोरी चरणी घागा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती राज्यमूर्ती. दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सोंड वक्र तोंड त्रिनयना. ताश्रमाचा वडपावे सजना संकष्टी पावावे निर्वागी रक्षावे सुरवंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती. जय हो जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो. त्रिशूल पाणी शंभो नीलगिरीवाजितचे गिरावो. शुभारूढा फणिभूषणा तू दशभुज पंचाननावो. विभूतिमाळा जटा सुंदर गजचर अंबर धरावो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरावो. त्रिशूल पाणी शंभो नीलगिरीवाजितचे गिरावो. पडले गो हत्याचे मातक गौतम ऋषीचे जीवो. ज्याने सप मांडिले त्याना आनंदस अंतरी. प्रसन्न होवणी याने स्नाना दिली गोधावरी. औदुंबर मूल प्रगटे पावन त्रैलोक्याचे खरे हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूल बोनी नीलगिरीवाजितचे गिरावो. दंडकुशावर ताचा महिमा वाचे वर्णो किती वो. कली बहुतीर्थे गंगा द्वाराधिक पर्वती. बंधन मार्जन करता त्यांचे महादोष नासती हो. तुझी दर्शन मात्रे प्राणी मुक्तीची पावती हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. शंभो नीलगिरीवाजितचे गिरावो. ब्रह्मगिरीची भावे ज्ञाना प्रदक्षिणा जरी घडेवो. दैते काया कष्टे जव जव चरणे रुतती खडे हो. तव वंड विशेष गिलमी शौभे त्यासी जडेवो. केवळ तो शिवरूपी काळ ज्यांच्या पाया पडे हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूल पाणी शंभो नीलगिरीवाजितचे गिरावो. नावनी आणिक भजन सकळ ही पूर्विषी मन कामना. संगती संपत्ती देसी अंती दुःख विषयम यातना. शिव नाम जपदा वाटे आनंद माझ्या मना. गोसावी नंदन विसरे संसार भव यातना. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूल पाणी शंभो नीलगिरीवाजितचे गिरावो. जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधरा हो. त्रिशूल पाणी शंभो नीलगिरीवाजितचे गिरावो. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती. माळसा जननीची देवी बसवले पुत्र हे गावी. जनार्दन नामत या ठेवी. ज्याचे संसार अंधार कराया धूल प्रगटले त्याची मूर्ती करोणी आरती.
सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी स्वयं चारिता शिवाचे करे भक्त परम उभे जे जळे तनोदर उदळे होय पर दुबळे परी चिंता भय चिंती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती काळुनी वस्ती शाळा भक्तीचा फुलविल्यात माळा शंकर शिवभोळा ज्ञानदेय उपदेश नाम शुभ घोष अंतरी बनली जागृती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधिले शिवालय कितीक भक्तीचे घडवितले प्रतीक दयांच्या हृदय विभूक मौढगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधिले नाम दयाचे हरी प्रभू वळते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ओ धूप दीप दाता कापूर आरती आता कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी बाबांची मूर्ती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी बाबांची मूर्ती ओ कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी बाबांची मूर्ती ओ मुखी नाम लैने ध्यान हृदय तो मूर्ती देवा हृदय तो मूर्ती भाव भक्ती केले देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी देवाची मूर्ती नानकडे 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 काही देवा कळे काही शब्द रूपी गुंफुनी मला वाहतसे पायी धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्न जळीत सिंहासनी बाबांची मूर्ती ओ गाली लोळंगण वंदिर जण पाणी नरव तुझे त्रिवेणी आनंद बोली भावे वाळी म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा वंसत देवा जगवा प्रसिद्धो करुण्यत्यं सकल परस्परे नारायणाति समर्पयामि अशितं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव हरे राम राम राम